नगर पंचायतीच्या निवडणुका असतील या 2-4 महिन्यामध्ये येणार आहेत। सर काल मी आणि आदित्य शिरोडकर जी आम्ही बारामती लोकसभेचा तालुका निहाय संपूर्ण आढावा घेऊन जी आज बैठक लावली आहे त्याच बैठकीच्या अनुषंगाने काही सूचना आणि मार्गदर्शन करण्याचं काम त्यावेळी तिकडे केलं। आणि त्याचा एक भाग असा होता की बाबा एक दिवसाचा शिबिर या जिल्ह्याचा सुरेश भोरजी आहे 2 विधानसभेचा एकत्रित करून करा किंवा 3 विधानसभेचे एकत्रित करून ग्रामीणचा तुम्हाला करता आलं तर ते एक दिवसाचा शिबिर त्या निमित्ताने आयोजित करण्याचं काम आपण केलं पाहिजे। अर्थात राऊत साहेबांनी पण सूचना दिली आहेत की जिल्ह्याचा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडचा वेगवेगळे शिबिर जून जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये होणारच आहे। पण आपल्या ग्रामीण भागात या 3 विधानसभेचा मिळून घेऊन एक जर शिबिर जर झालं तर एक वेगळी साधक बाधक चर्चा होऊन आपल्या नेत्यांच्या माध्यमातून पण देखील आगामी काळामध्ये कुठच्या दिशेने आपल्याला जायचं आहे ती दिशा ठरवून आपल्याला काम करावं लागणार आहे। आपल्याकडे फार काही अडचणीचे विषय आहेत किंबहुना काही फार रसिकेत आपल्यामध्ये अशाचा भाग नाही। आणि म्हणून माऊली तुम्ही असाल किंवा जिल्हा प्रमुख असतील ह्यांनी आताच तातडीने नगरपालिका नगरपंचायतीचे संभाव्य उमेदवार आणि मागणीची तुम्ही सर्वांना विश्वासात घेऊन ती तत्वता आपण व कुठे लढणार आहोत कसे लढणार आहोत आणि त्या लढण्यासाठी काय नेमकं रणनीती आहे। अर्थात प्रभाग रचना होणार आहे। प्रभाग रचनेमध्ये मी काल जसं एका कार्यक्रमामध्ये बोलत होतो इकडे प्रभाग रचनामध्येच कशा प्रकारे काम होणार आहेत नाही होणार आहेत असा एक संभ्रम महायुतीमध्ये होणार आहे। त्याला कारण असं आहे की महायुती का इकडे महायुती करणार नाहीये। म्हणजे मुंबई शहर सोडल्यानंतर पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेमध्ये त्यांची काही युती होत नाहीये। जर त्यांची युती जर होणार नसेल आणि त्यामध्ये प्रभाग रचनेचा जो निर्णय आहे तो अर्थात आपण पक्ष म्हणून घेऊन तो अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांकडे द्या असं आपण सांगण्याचं काम जरी करत असतो तर जिल्हा परिषद सोडल्यानंतर नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या प्रभाग रचना ही त्या राजकीय परिस्थिती अनुसार केली जाते। हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। तुम्हाला माहित आहे की इकडचे पालकमंत्री कोण आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। ते त्यांच्या मनाप्रमाणे प्रभाग रचना करण्याचा प्रयत्न करतील। दुसरे नगर रचना करण्याचा विभाग ज्यांच्याकडे आहे ते दुसरे उपमुख्यमंत्री आहेत आणि दोघांना बाजूला कसं ठेवता येईल म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पण देखील त्या प्रभाग रचनामध्ये मोठ्या प्रमाणावरती ढवळाढवळी करू शकतात आणि म्हणून त्यांची महायुतीमध्ये पणच या प्रभाग रचनेलाचे पकडूनच पण खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणी त्यांना येणार आहे। असं असताना आपण एक संघ होऊन जायचं का आपण आपल्या बळावरती लढायचं ही मनस्थिती मानसिकता तयार करूनच मला असं वाटते आपण कामाला लागलं पाहिजे। तुम्ही बोलल्याप्रमाणे की आज तरी किमान आपण आपल्या जागेवरती उमेदवार आहेत आपापल्या जागेवरती जिल्हा परिषद मध्ये इच्छुक आपल्याकडे आहे। ही परिस्थिती आज योगायोगाने चांगली आपल्या तालुक्यामध्ये असल्यामुळे मला असं वाटते की ती सुरुवात करण्याचं काम आपण या निमित्ताने केलं पाहिजे। राऊत साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब की ज्यावेळी आपण मोठा मन दाखवून घेऊन इकडच्या महाविकास आघाडीला मदत करण्याचं काम आपण केलं तीच भूमिका त्यांनी आपल्या बाबतीत घेतली पाहिजे। आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून ज्यावेळी साखर कारखान्याची पण निवडणुका आल्या आपण शक्यतो 3 ची मागणी केली होती पण 2 सदस्यांना पण डायरेक्टर करण्याचं काम त्यांनी आपल्या शिफारसी अनुसार करण्याचे किंवा काम केलंय। आणि त्यावेळी पण देखील तालुका प्रमुखांनी जसं सांगितल्याप्रमाणे ती नावं आपण दिली। अर्थात आमची इच्छा होती की अजून काही नावं त्याच्यामध्ये जायला पाहिजे पण जरी नाही झाली तर किमान सुरुवात तरी आपले जे इकडचे विघ्नर कारखाना जो आहे त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पण देखील आपले पक्षातले 2 सदस्य ते गेले। अर्थात तो भाग वेगळा। आता माऊली शिफारस केली तुम्ही आणि ते दिलीत त्यांनी नावं आता आहेत कोण नाही त्याच्यात मी जास्त जात नाही कारण आता हा जाहीर व्यासपीठावरचा हा विषय नाही पण आपली इच्छा होती की अजून काही चांगली नावं आपल्याकडनं जायला पाहिजे ती करण्याचा प्रयत्न होत होता। पण असा असला तरी देखील किमान सुरुवात दिलेल्या शब्दाचं पालन करण्याची सुरुवात तरी झाली असं म्हटलं तर ते काय अयोग्य होणार नाही। आणि म्हणून एक संघ जायचं आहे की आपल्या बळावरती लढायचं आहे हे पण देखील मार्गदर्शन मला असं वाटते प्रमुखांकडनं आणि विशेषतः तालुका प्रमुखांकडनं अभिप्रेत आहे आणि त्या भावना करून घेऊन आगामी काळामध्ये आपल्याला जाण्याचं काम केलं पाहिजे। माझी दुसरी विनंती राहणार आहे की संघटनेमध्ये काम करत असताना पदं ही काही सर्वांना दिली जात नाही। आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न आपण करतोय सर्वांना समावेश करण्याचं काम आपण करतोय पण एक जर तालुक्याचा प्रमुख असेल किंवा तालुक्यातले जे प्रमुख मंडळी असतील पदाधिकारी असतील सर्वांना विश्वासात घेऊन काम करणं अभिप्रेत असताना त्यावेळी काही लोक जर ते कार्यक्रमच
होऊ द्यायचं नाही किंवा त्यामध्ये पण देखील जिद्दी जोमाने आपण स्वतः यायचं नाही, अशी भूमिका घेऊन पण मला वाटते काम करणं उचित होणार नाही. आणि म्हणून त्या भावनेतून पण देखील आपल्याला संघटनात्मक जी रचना आहे ती केली पाहिजे. माऊली जी काही तुमच्याकडच्या म्हणजे आदरणीय संपर्क नेते राऊतसाहेब इकडे आहेत, त्यांच्या उपस्थितीत मी सांगतो की जी काही पदं राहिली असतील तर ती पण देखील तुम्ही तातडीने द्या, त्यांची मान्यता घेऊन आपण ते देखील जाहीर करण्याचं काम करू. पण तळागाळातला शाखा प्रमुख इथपर्यंत पोहोचण्याचं काम आपण विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून अत्यंत उत्तम रीतीने या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण जरी केलं असेल तरी देखील जिल्हा परिषदा आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून परत गाव भेटी हे तुमच्या सर्वांचे होणं अभिप्रेत आहे, अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते आदरणीय संपर्क नेते आदरणीय खासदार राऊत साहेब या निमित्ताने आले. परत एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचा स्वागत करतो, कारण ते आल्यानंतर आम्हाला संजीवनी मिळते आणि ती एकदा त्यांची एक वन लाईन मिळाली म्हणजे आपल्याला आता पुढे जिल्हा परिषद आणि नगरपालिका सहज निघून जातील अशा भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असताना त्यांनी तातडीने आज या कार्यक्रमाला वेळ दिली. बारामती लोकसभेची जसं आम्ही आखणी करतोय, तालुकानी आम्ही जशा बैठका घेतल्या, आज जुन्नरची बैठक होणार आहे, त्याच्यानंतर आंबेगावची होणार आहे आणि मग प्रमुख पदाधिकाऱ्यांचा छोटासा मेळावा म्हणणार नाही पण बैठक पण देखील खेड आळंदीला आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्याचं काम आपण करतोय. साहेबांना मी सांगू इच्छितो की या ग्रामीण भागामध्ये पण हाडाचे कार्यकर्ते आणि आपण काही न देता हे कार्यकर्ते आजपर्यंत टिकून राहण्याचं काम झालेलं आहे. ठीक आहे, तो भाग वेगळा. काही लोक विधानसभेला वेगळं बोलत होते, विधानसभा संपल्यानंतर वेगळी भूमिका घेत होते. आता त्याच्यात मी जात नाही, कारण अनेकांची नावं तुम्हालाही माहिती आहे काय करतात. फार तर आम्हाला महाविकास आघाडीच्या स्टेजवर पण जाऊ दिलं नाही, एवढं चांगलं चहा पाणी आम्हाला करायला लावलं, बरोबर की नाही माऊली? पण आता ते चहा पाणी करणारे काही प्रामाणिक जे आपले नेते मंडळी आहेत, भावाची इकडे सर्व आहेत, परदेशीची सर्व आहेत, तुम्ही आहेत, पण काही जे लोक जे आग्रही भूमिका घेत होते आता त्यांनी वेगळा झेंडा हातात पकडलेला आहे. तर ते काय स्वार्थ नाही स्वार्थ म्हणजे मी त्याच्यात जात नाही, पण ठीक आहे, जनतेने आपापल्या पद्धतीने काम करण्यात आहेत. पण आज मी साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीने गवाही देतो की जुन्नर तालुका आगामी काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका तर डोळ्यासमोर आहेत, पण भविष्य काळाची पण विधानसभा ही डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण कामाला आपण लागूया आणि आपल्या नेत्याला देखील साथ देण्याचं काम आपण या निमित्ताने करूया, अशीतली माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. माऊलींना विनंती करतो की तुम्ही ह्याच्यातला जो विश्लेषण आहे जो तुम्ही साहेबांसमोर ठेवून मग स्वागत समारंभ करून घेऊन मग आपण पुढच्या कार्यक्रमासाठी माननीय राऊत साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपण काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.